नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। पानवल धरणाच्या नूतनीकरण केलेल्या कामाचं पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण। बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचा आदर्श पुढाकार। गोळप फंडसोप मधील 6 अंगणवाड्यांचं नूतनीकरण, ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा। रत्नागिरीत युवा क्रांती सेनाची स्थापना, स्थानिकांच्या प्रश्नांसाठी जन आंदोलन उभारण्याची घोषणा। आणि पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत रत्नागिरीतील 22 गावांची आदर्श सौर ग्राम योजनेसाठी निवड। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता बातम्या विस्तारानं। रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पानवल धरणाच्या मजबूतीकरण आणि नूतनीकरण कामाचं लोकार्पण राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आलं आहे। यावेळी नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास साळके, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, MIDCच्या प्रादेशिक अधिकारी सौ वंदना खरमाळे, रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, पाणी सभापती निमेश नायर, भाजप नगरसेविका वर्षाताई ढेकणे, भाजप रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी पानवल धरणाच्या नूतनीकरणामुळे रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याला मोठा आधार मिळणार असल्याचं सांगितलं। नगर परिषदेने या पाण्याचा योग्य नियोजनबद्ध वापर करून शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा असं आवाहन त्यांनी केलं। पंचायत समितीचे सदस्य ज्या हद्दीमध्ये हा कार्यक्रम होतोय ते ग्रामपंचायतीचे सर्व माझे सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींना
आता शिल्पाताईंनी सांगितलं की हा ऐतिहासिक क्षण आहे. जसा हा रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं ऐतिहासिक क्षण आहे, तसा माझ्या राजकीय जीवनातला देखील ऐतिहासिक क्षण आहे. मी जेव्हा या कार्यक्रमासाठी इथं आलो आणि या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहत असताना 1962 सालातली एक पाटी मी वाचली आणि त्या पाटीवर असं लिहिलेलं होतं की 1962 सालामध्ये जे राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक साहेब, त्यांच्या हस्ते या पानवल धरणाचं भूमिपूजन झालं आणि 1965 सालामध्ये लोकार्पण सोहळा झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या पानवल धरणाचं नूतनीकरण करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणून माझ्या दृष्टीनं हा ऐतिहासिक क्षण आहे. राजकारणामध्ये अनेक कामं होत असतात, मग त्याच्यामध्ये रस्त्याची कामं होतात, पर्यटनाची कामं होतात, अनेक धरणांची कामं होतात, पण पानवल धरणाला ऐतिहासिक वारसा आहे. आणि पानवल धरणाची टेक्नॉलॉजी माझ्यापेक्षा आमचे कार्यकारी अभियंता विजय पाटील चांगले सांगतील की या पानवल धरणातनं निघणारं जे पाणी आहे हे ग्रॅव्हिटीनं रत्नागिरी शहरामध्ये पर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे पंपिंग मशिनरीचा खर्च देखील कमी आहे, इलेक्ट्रिसिटीचा खर्च देखील कमी आहे आणि म्हणून हा जो काही उतार निर्माण केलेला आहे, निसर्गानं उतार निर्माण केलेला आहे. आता 2 MLDचं पाणी 7.5 MLD होणार आहे असं नगराध्यक्षांनी सांगितलं, पण या पाण्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीनं नगरपालिकेनं केला पाहिजे. आणि MIDC जो काय तुम्हाला पाणी पुरवठा आपत्कालीन वेळी करते, तो भविष्यामध्ये MIDCला करावा लागणार नाही, यासाठी देखील या पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं गेलं पाहिजे. आज इथं आल्यानंतर मी कार्यकारी अभियंत्यांना सांगितलं, आमच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं आणि मुख्याधिकाऱ्यांना देखील सांगितलं की आता शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला, पण ज्या गावानं जागा दिली, ज्या गावानं हा धरण बांधण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं, त्या ग्रामस्थांसाठी देखील आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून धरणाचा उपयोग भविष्यामध्ये पर्यटनासाठी कशा पद्धतीनं करता येईल आणि या धरणाच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्स कशा पद्धतीनं सुरू करता येईल, यासाठी देखील आराखडा ताबडतोब पावसामध्ये तयार करावा. त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे पालकमंत्री या नात्यानं मी देणार आहे. आपल्या पानवलला देखील पर्यटनाचा वारसा आहे, आपल्याकडे अतिशय चांगला धबधबा आहे, त्याचे देखील डेव्हलपमेंट करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. पण रत्नागिरी मतदारसंघातला पहिला वॉटर स्पोर्ट्सचा प्रयोग हा आपण पानवल धरणामध्ये करू शकतो. आणि म्हणून वॉटर स्पोर्ट्स सुरू करत असताना त्याची पाण्याची उंची किती लागते, वॉटर स्पोर्ट कशा पद्धतीनं सुरू करता येईल, यासाठी आपण भविष्याच्या 1 वर्षामध्ये पानवल धरणामध्ये पर्यटन जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आज रस्त्याची परिस्थिती बघितली, मला विशेषतः मुख्याधिकाऱ्यांना, शिल्पाताईंना, सगळ्या नगरसेवकांना एक कळकळीची विनंती करायची आहे. आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून मी काम करतो. 25 वर्ष माझ्या कारकिर्दीला पूर्ण होत असताना गेली 25 वर्ष मी नगरपालिकेला सांगतोय की आज पानवलच्या लोकांनी तुम्हाला जागा दिली म्हणून तुम्हाला धरण करता आलं, परंतु हा धरणावर येणारा जो गावातला रस्ता आहे तो 25 वर्षामध्ये नगरपालिकेला करता आला नाही, हे आपलं सगळ्यांचं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याचं देखील नगरपालिकेनं एस्टिमेट बनवावं आणि पुढच्या जानेवारीच्या अगोदर, शिमग्याच्या अगोदर, जो शिमगा ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो, त्या शिमग्याच्या अगोदर तो रस्ता डांबरीकरण करण्याची कारवाई नगरपालिकेनं तातडीनं पूर्ण करावी, ही पालकमंत्री म्हणून माझी सूचना आहे. आणि तुम्हाला जर पैसे लागणार असतील तर त्या पैशाला माझ्या नियोजन मंडळातून देखील मी पैसे द्यायला तयार आहे, परंतु कुठंतरी आता नगरपालिकेनं पुढाकार घेतला पाहिजे. श्री धरणामध्ये आपण ज्यावेळी जातो, शेवटी ग्रामीण भागातल्या जनतेनं तुम्हाला दिलेली देण आहे. जर पानवलच्या लोकांनी 1962 सालामध्ये विरोध केला असता तर ग्रॅव्हिटीचं पाणी रत्नागिरी शहराला मिळालं नसतं. श्री धरणानं जर त्यावेळी तिथल्या लोकांनी विरोध केला असता तर श्री धरणातलं पाणी तुम्हाला मिळालं नसतं. नाचण्याच्या लोकांनी जर विरोध केला असता तर नाचण्याच्या तळ्यातलं पाणी तुम्हाला मिळालं नसतं. आणि म्हणून ज्या स्रोतमधनं आपण पाणी आणतोय तिथली जनता देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करत असताना नगरपालिकेनं देखील त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. कदाचित 25 वर्षानंतर नवीन धरण झाल्यानंतर तो कदाचित योग असेल, पण तो आता 2-3 महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण केला पाहिजे. आणि शेवटी ग्रामस्थांची अपेक्षा काय, इथं आल्यानंतर, उद्घाटन केल्यानंतर मला रवी मांडवकरने हेच कानामध्ये सांगितलं की साहेब आम्ही सगळं सहकार्य करतो, आम्ही ग्रामपंचायत म्हणून तुमच्यासोबत आहोत, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही विकास कामासाठी मदत करतो. पण गेली 25 वर्ष तुम्ही सांगून देखील नगरपालिका जर रस्ता करत नसेल तर आम्ही काय करायचं, हे प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर देखील आहे. आणि म्हणून तो आता रस्ता खचलाय माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना. मला विजय पवारने असं सांगितलं रस्ता पण खचलाय, आता रस्ता वाहून जायची वाट नगरपालिकेनं फक्त बघू नये, या माझ्या स्पष्ट पद्धतीच्या सूचना आहेत.
कारण शेवटी आपण ह्या विकासाच्या संकल्पना ज्यावेळी मांडतो किंवा आपल्यासाठी शहरासाठी विकास करण्यासाठी जेव्हा ग्रामीण भागातली जनता तुम्हाला मदत करते त्यावेळी शहर आणि ग्रामीण असा भेदभाव न करता जे शहरामध्ये विकासाचं काम होतं, जे शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, तेच इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामीण भागामध्ये करून दिलं गेलं पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आणि हीच पानवलवासियांची मागणी आहे ना. मला वाटलं तुम्ही सगळे गप आहे म्हणजे तुमची मागणीच नाही. तसंच ज्या गावाच्या हद्दीतील हे धरण आहे त्या गावाकडे जाणारा रस्ता गेल्या 25 वर्षांपासून रखडला असून तो मार्ग तातडीनं पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी पालकमंत्री म्हणून उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. चांगला झाला पाहिजे आणि मी आपल्याला शब्द देतो पुढच्या वर्षभरात तर हा रस्ता होईलच. पण ज्यावेळी इथं वॉटर स्पोर्ट्स सुरू होईल ते पहिलं प्राधान्य हे पानवल गावातल्याच लोकांना दिलं जाईल आणि नंतर बाहेरच्या गावातल्या लोकांना दिलं जाईल. कारण शेवटी ज्या लोकांनी योगदान दिलंय विकासासाठी त्या लोकांना जर 4 पैसे मिळणार असतील, तिथली मुलं स्वतःच्या पायावर उभी राहणार असतील तर ती देखील जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि तुम्ही निवडून दिलेला आमदार म्हणून माझी आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं. अजून एक मला आपल्याला पानवलवासियांना एक सूचना करायची आहे. आताच मला गाडीमध्ये कळलं की गणपतीपुळ्याला एक दुर्घटना घडली आणि छत्रपती संभाजीनगरमधली 19 मुलं ही पोहायला गेली होती. त्यातल्या 5 लोकांचा बुडून मृत्यू झालेला आहे. मला असं वाटतं की पानवलच्या धबधब्याच्या निमित्तानं देखील पानवलच्या लोकांनी अतिशय प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे की आपला धबधबा अतिशय सुरक्षित आहे, मला माहिती आहे. पण काही लोकांना ते मध्ये जाऊन उडी मारायची हौस येते, रविवार असले की जास्त हौस येते, बरोबर ना. मग पानवलवासियांना त्रास होतो. तर अशा लोकांना थेट उचलून पोलिसांकडे द्यावं असं माझं मत बनलंय. म्हणजे त्यांचा जीव वाचेल. कारण ही जी मुलं आता गेलेली आहेत कशामुळे गेलीत मला माहीत नाही, पण नको ते धाडस करायचं आणि स्वतःचा जीव घालवायचा हे पानवलमध्ये होऊ नये. कारण निवळीमध्ये काय झालंय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निवळीचा धबधबा आपल्याला बंद करावा लागला. ॲडव्होकेट प्रसाद महाजनी आणि त्यांची टीम ज्यावेळी तिथं पोहायला म्हणून गेली होती तर 3 ते 4 लोकांचा वाहून जाऊन त्या ठिकाणी मृत्यू झालाय. आज ज्वलंत उदाहरण आहे 2 तासापूर्वीचं की गणपतीपुळ्याच्या समुद्रामध्ये देखील पाण्यामध्ये गेल्यामुळं 5 ते 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. पण ही दुर्घटना आपल्याकडे घडू नये, पानवलमध्ये घडू नये. कारण रविवारचा किती उत्साह पानवलच्या धबधब्यावर असतो. तर पावसाळा सुरू होतोय. मला प्रांताधिकाऱ्यांना देखील एक सूचना करायची आहे की आपण पोलिसांना देखील सूचना केल्या पाहिजेत की पर्यटन स्थळ हे पर्यटन स्थळासारखंच राहिलं पाहिजे. पर्यटन स्थळावर जायचं, तिथं पार्ट्या करायच्या आणि पार्ट्या केल्यानंतर स्वतःचा जीव त्याच्यामध्ये घालवायचा, अशी परिस्थिती भविष्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार होऊ नये यासाठी आपण सगळ्या प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. पानवल धरणाच्या नूतनीकरणामुळे रत्नागिरी शहराच्या भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नावरही लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील गोळपाणी फणसोप परिसरातील 6 अंगणवाड्यांचं नूतनीकरण करून मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजनं ग्रामीण भागातील बालकांसाठी एक आदर्श उपक्रम राबवला आहे. फिनोलेक्स कंपनीच्या 45 वर्षपूर्तीनिमित्त CSR अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून नूतनीकरण झालेल्या अंगणवाड्यांचं उद्घाटन उत्साहात पार पडलं.
ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं वातावरण मिळावं या उद्देशानं मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ रितू प्रकाश छाबरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाबरिया यांच्या दूरदृष्टीतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत गोळप गावातील रणपार, गुरववाडी, गोळपसडा आणि शिरंबाडवाडी तसंच फणसोप गावातील फणसोप, मराठी आणि मागलाड येथील अशा एकूण 6 अंगणवाड्यांचं संपूर्ण नूतनीकरण करण्यात आलंय. सबको नमस्ते. पहले कुछ टाइम पहले आया था और उसका और अभी का देखेगा तो बहुत अंतर है. ये सभी आप लोग जो भी इसमें जुड़ा हुआ, इसको बदलाव ले आने में उनको सबको बधाई है और कंग्रेचुलेशंस. इतना मेहनत करके इतना सुंदर बनाया और बच्चों को इधर आने के लिए इच्छा लगेगा. नहीं तो पहले आप फोर्सफुली लेकर आना पड़ेगा. इसको देख के तो ऐसा लगेगा हम आएंगे अपने आप. और ऐसी आंगनवाड़ी स्कूल में मैं पढ़ा था, ऐसा कॉन्वेंट में पढ़ा नहीं है. उसको मेरे को पता है. अभी जो लोग कॉन्वेंट स्कूल में पढ़ के क्या अचीव कर सकता है, उससे ज़्यादा हम अचीव किया है. मतलब उसमें उसका जो टीचर है और उसका जो भी गुरु है, उसको जो सिखाने वाला है, उसको उसका मार्गदर्शक बनेगा. जैसे हम लोग बोलता है ना, कोई भी दान करेगा, अन्नदान, ठीक है, एक बार आप कुछ दान देगा, उसका उस टाइम का भूख मिट जाएगा. और कुछ कपड़ा देगा तो वो मे भी 6 महीने 1 साल चलेगा. अगर कोई विद्यादान करेगा, उसका ज़िंदगी भर बदल जाएगा, उसका लाइफ दिशा बदल जाएगा. तो इसी में जो आप लोग सब शामिल है, इसको बदलाव ले आने में भगवान आप लोगों का सबको बहुत बड़ा बधाई देगा, ब्लेसिंग से रहेगा. आप लोग सब लोग अच्छा रहेगा. तो ये बच्चा लोग भी बड़ा होके यही सिटी में, यही गांव में फिर से कुछ कंट्रीब्यूट करेगा, हम लोगों का उम्मीद है. और इससे आप लोगों का सबका ये बोलता है ना, कार्मिक अकाउंट बोलता है. जैसा अभी कोई कुछ होता है, हम लोग सोचते हैं अरे क्या कर्मा है, हम क्या करेंगे. तो कर्मा मतलब क्या है, अभी हम जो हर दिन करता है उसका अपना ऑटोमेटिकली कनेक्ट होता है. तो जो भी आप छोटा ये जो अच्छा काम कर रहा है, उसका फल इमीडिएटली नहीं आएगा, फिर कुछ समय के बाद में ऐसा आएगा चमत्कार जैसा. तो ये सब जो अच्छा काम कर रहा है, जो भी टीचर्स है और जो भी कॉन्ट्रैक्टर है, जो भी लोग उसको साथ में जुड़े हुए, उनका सबका भलाई होगा, गुड ब्लेसिंग होगा. गॉड ब्लेस यू ऑल. थैंक यू. अंगणवाड्यांमध्ये इमारतींची दुरुस्ती, आकर्षक रंगकाम, बोलक्या भिंती, स्वच्छतागृह सुविधा तसंच बालकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालकांना आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांनी आम्हाला नेहमी एकच शिकवलं की सामाजिक माध्यमातील लोक फिनोलेक्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. शैक्षणिक क्षेत्र असो, ह्युमन एम्पॉवरमेंट असो, वॉटर स्कीम्स असो, वैद्यकीय सुविधा असो, त्या बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. त्यातलाच हा एक उपभाग म्हणून आम्ही एक अंगणवाडी डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट घेतला होता की मुलांच्या आयुष्यात सुरुवात होती, ती शाळेची सुरुवात असते पहिली म्हणजे ते अंगणवाडी. जर मुलांना जर आवड निर्माण करायची असेल शिक्षणाची किंवा काही, तर त्यासाठी त्या मुलाला इच्छा निर्माण करण्यासाठी ती अंगणवाडी इतकी सुंदर पाहिजे की त्या मुलाला शिक्षणात आवड, रस निर्माण झाला पाहिजे, तो मुलाला शाळेत यायची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यानिमित्ताने मॅडमने आम्हाला एक सल्ला दिला होता. एक छोट्या भाषेत त्यांनी सांगितलं होतं की तुझी मुलं ज्या शाळेत तुला टाकता याची इच्छा होती त्या पद्धतीने अंगणवाडीची व्यवस्था कर.
आणि आमच्या या टीमनी, सिव्हिल टीम आहे किंवा आमचे जे सरपंच साहेब आहेत, उपसरपंच साहेब आहेत, यांच्या सर्वांच्या मदतीने आम्ही हा आजचा दिवस केला आहे. रत्नागिरीमध्ये जवळ आपण 16-17 अंगणवाड्यांची कामं घेतलेली आहेत. त्यातले 3-6 अंगणवाड्यांचा आज इनॉग्रेशन आहे आणि पंचे मॅडम यांची डॉक्टर पेपर घेतले आणि सगळ्या लोकांनी एफर्टनी हा आजचा दिवस निर्माण झालेला आहे. आणि आम्हाला अत्यंत सांगण्यास हे वाटतं की आमच्या मॅडमकडनं कंटिन्यू या गोष्टी किती फॉलोअप आहे, किती झालं आहे, काय काम नाही झालं. जेव्हा मी पहिल्या दिवशी इथं आलो होतो, किचन इथंच होतं, मुलं इथंच बसली होती आणि एक अंधार वाटत होता. म्हणजे खरं सांगतो की शाळेत यायची इच्छा वाटणार नाही कोणाला, पण आजचा हा एक दिवस आहे की मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघतोय किंवा जसं सरांनी मला सांगितलं की मुलांना इथं यायला आनंद वाटतोय की मुलांचा कधी एकदा मुलं उत्सुकतेने बघत होते की वर्गात काय चाललंय, वर्गात काय खेळणी काढली आहेत, काय ड्रॉइंग काढले, हे बघण्याचा जो आजचा हा साकार झालेला आहे. आणि हे साक्षात आपण आज इथं बसून याचं उद्घाटन करतो आहे. तर मी सगळ्यांच्या फिनोलेक्स व मुकुल माधव यांच्या वतीने आपण आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी गोलप ग्रामपंचायत व सरपंच मॅडम व उपसरपंच व सगळ्याच लोकांचा आभारी आहे. त्याचबद्दल ही आता जी सुविधा आहे तुम्ही अशा उत्तम प्रकारे मेंटेन करा व आणखी सरांनी सांगितलं की ह्याचा आनंद घेऊन मुलांची संख्या वाढेल व शिक्षणाचा प्रसार होईल. कारण की शेवटी भारताची पिढी ही पुढची येणारी हीच पिढी आहे, ती भारत घडवणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना बेस्ट लक देतो. उच्च शिक्षित व्हा, मोठे व्हा व अशीच आम्हाला कामाची संधी द्या. धन्यवाद. गोळब येथील उद्घाटन कार्यक्रमाला ॲडव्होकेट रुची महाजनी आणि ॲडव्होकेट गौरव महाजनी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रियांका पंकज सुर्वे, उपसरपंच संदीप तोडणकर, माजी सरपंच उमंग साळवी, कंत्राटदार सुयोग आंबेडकर, ओमकार भेकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तो बघूनच इतकं म्हणजे मनमोहक वाटतंय की मुलांना किती छान वाटत असेल. म्हणजे जेव्हा आपण आपल्या पूर्वीची काळची शाळा आठवतो ते आणि आताचं, यामध्ये प्रत्येक तपशील जो आहे ह्या इथलं जे पेंटिंग केलेलं आहे ते पण फार सुंदर केलं आहे. म्हणजे उंची बघायची पट्टी, सगळे अंक, मराठी महिने, इंग्रजी महिने, जे फुगे काढलेत रंगाचे ते सुद्धा त्या रंगाचे, पुन्हा मागे मुळाक्षरं, असं परिपूर्ण च्या छोट्या मुलांना शिकण्यासाठी अत्यंत एक उत्साहवर्धक वातावरण या पेंटिंगमधनं इथे केलं आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्टचा तपशील आहे तो बघायला मिळतो आहे. वर POP आहे, त्यामुळे पावसाचाही आवाज तसा येणार नाही किंवा उन्हाळ्याचाही त्रास होणार नाही. तर ही एक अतिशय सुंदर वास्तू तुम्हाला आज फिनोलेक्स कंपनीने लोकार्पण सोहळ्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे ह्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा तर घेणारच आहात. मुलांचाही त्यामध्ये जास्त विकास व्हायला की वातावरण बघून मुलांची मनस्थिती त्यासाठी पॉझिटिव्ह होत जाते. आपण रोज शाळेत जावं हे वाटत जातं, नाही तर लहानपणी शाळा बुडवण्याकडे कल असतो, पण हे बघितलं की त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. तर अशा पद्धतीची ही शाळा आहे, त्यामुळे बघूनच खूप छान वाटलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथले जे शिक्षक वृंद असणार आहेत त्यांचं तर मार्गदर्शन होणार आहे. आणि मगाशी म्हणालं जसं माझा अनेक संस्थांशी संबंध आहे तसा महेश नवेले सर जे स्वतः इथे आहेत ते सुद्धा इथून जाऊन परत अख्खा वेळ कामच करत असतात, सामाजिक कामातच पूर्ण वेळ गुंतलेले असतात. ते इथे आहेत, त्यामुळे ते बघूनही जास्त अजून छान वाटलं की नवेले सरांचं पण इथे मार्गदर्शन सतत होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना परत खूप छान शुभेच्छा या शाळेच्या वाटचालीसाठी. आणि सगळ्यांचं या शाळेच्या माध्यमातून मुलांचा जास्तीत जास्त विकास होत जाऊ ही आपण सगळे मिळून आज पहिल्या दिवशी ईश्वराकडे प्रार्थना करूया. हरी यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या वतीने डायरेक्टर टेक्निकल रामबाबू सांका, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, प्लांट HR हेड नंदकिशोर शिंपी, सिव्हिल हेड अमित घोरपडे, विकास कुर्तडकर आणि आशिष आठवले उपस्थित होते. तर मुकुल माधव फाउंडेशनकडून शुभम भेगडे, श्यामराव निंबाळकर आणि वरद गोरे यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्यानं कार्यरत असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनने या उपक्रमातून बालविकासाला नवी दिशा दिली आहे. स्थानिक ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि सर्व संबंधितांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला असून या उपक्रमाचं परिसरातून स्वागत होतंय. ग्रामीण भागातील बालकांसाठी दर्जेदार आणि प्रेरणादायी शिक्षणाचं वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचं उत्तम उदाहरण ठरत आहे. नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा प्रवीण तळेकर, अंगणवाडी सेविका रणपार. माझ्या अंगणवाडीचं आज उद्घाटन झालं. माझी अंगणवाडी पहिली काहीच नव्हती. आता माझ्या अंगणवाडीला मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनी यांनी जे मला अंगणवाडी आमची बांधली, त्याच्यात आता जी मुलं माझी आहेत जी पहिली कंटाळायची, पण आता एवढ्या हौशेने येतात की लवकर आम्ही शाळेत जातो, की एवढं साहित्य पण त्यांनी दिलं आहे की आम्ही घरी शाळेत जातो आणि घसरगुंडीवर पहिलं जातो. एवढं साहित्य त्यांनी दिलं आहे. आणि 1 नंबरची माझी अंगणवाडी आता झालेली आहे. आमच्या 10 अंगणवाड्या गोळपमध्ये आहेत, पण त्यातली 1 नंबरची अंगणवाडी माझी झाली. माझं नाव अमृता विजय फडके, अंगणवाडी सेविका, गवळप गुरववाडी केंद्र अंगणवाडी. आमची पहिली अवस्था अंगणवाडीची ही होती आता मुकुल माधव फाउंडेशनच्या तर्फे सुंदर अंगणवाडी आमची झालेली आहे. आणि आम्हाला आता चांगलं काम करण्याची ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत चांगलं काम करून आमची मुलं चांगले नागरिक उत्तम घडवू असं सांगतो. नमस्कार, मी गुरुग्रामच्या गोळपमधले सौ प्रियांका पंकज सुर्वे, मी सरपंच आहे. आणि आज खूपच चांगला दिवस आहे. मुकुल माधव फाउंडेशन आणि आमची फिनोलेक्स इंडस्ट्री यांनी जे अंगणवाडीसाठी जे काम केलं आहे ते खूपच सुंदर आणि छानच केलेलं आहे. आणि 4 अंगणवाडीचं काम झालेलं आहे. एकूण 10 अंगणवाड्या आहेत, त्यांचे 4 काम एकदम खूप सुंदर झालेलं आहे. मी खूप आभार मानते फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. थँक्यू. फिनोलेक्स इंडस्ट्रीजमुळे आज आमच्या सर्व मुलांचे खूप PM सूर्यघर योजनेला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आता आदर्श सौरग्राम योजनेसाठी जिल्ह्यातील 22 गावांची निवड करण्यात आली आहे. तसंच नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सूर्यघर योजनेचाही अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केलं आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामार्फत सध्या PM सूर्यघर योजना ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे, चालू आहे. त्यामध्ये PM सूर्यघर या योजनेमध्ये प्रत्येक ग्राहकाचा सहभाग हा करू शकतात. त्या PM सूर्यघर योजनेमध्ये सुद्धा आणखी 2 आपले PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत आदर्श सौरग्राम स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही गावं निवडण्यात आलेली आहेत जिल्हा पातळीवर. तर त्या गावांची नावं अशी आहेत: जालगाव, हर्णे, दाभोळ, गिमवणे, पाज, बोरोंडी हे दापोली तालुक्यातले गाव आहेत. त्यानंतर खेड तालुक्यातील भरणे एक गाव आहे. त्याच्यानंतर चिपळूण तालुक्यातले खेरडी, सावर्डा, पोपळी, पालशेत आणि पाटपन्हाळे ही गावे आहेत. संगमेश्वर तालुक्यातील कडवई आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, नाचणे, मिरजोळे, गोळप, कुवारबाव, करबुडे, कर्ला आणि पावस आणि राजापूर तालुक्यातील सागवे हे एक गाव आहे. तर या योजनेमध्ये PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेमध्ये जी गावं निवडण्यात आलेली आहे त्या गावामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवण्यासाठी आपल्या महावितरणच्या वेबसाईटवर अर्ज करू शकतात. दुसरी एक याच्यामध्ये स्मार्ट स्कीम म्हणून एक PM सूर्यघर योजनेमध्ये एक योजना आहे. त्यामध्ये सूर्यघर योजनेचे जे ग्राहक आहेत, सूर्यघर योजनेमध्ये जे समाविष्ट होणारे ग्राहक आहेत ते इकॉनॉमिकली विकर सेक्शनमधले जे BPL ग्राहक आहेत, जे SC/ST मध्ये ग्राहक आहेत आणि ज्या ग्राहकांचा वीज वापर हा 100 युनिटच्या आतमध्ये आहे त्या लोकांचा सहभाग याच्यामध्ये स्मार्ट स्कीममध्ये आहे. तर त्याच्यामध्ये जे BPLचे ग्राहक आहेत त्या BPLच्या ग्राहकांनी फक्त 2,500 रुपये भरल्यानंतर त्यांना
PM सूर्यघर योजनेचा फायदा मिळू शकतो. त्यांना उर्वरित सर्व रक्कम माफ होते. तसेच SC/STच्या ग्राहकांनी जर फक्त 5,000 रुपये भरले तर त्यांनासुद्धा हे बसवलं जातं. आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन किंवा आर्थिकदृष्ट्या मागास जे ग्राहक आहेत आणि ज्यांचा वीज वापर 100 युनिटच्या आत आहे त्या लोकांनी फक्त 10,000 रुपये जर रक्कम भरली तर त्यांनाही 1 किलोवॅटपर्यंतचा हे जे सूर्यघर योजना आहे याचा लाभ मिळू शकतो. PM सूर्यघर योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 22 गावांची आदर्श सौर ग्राम योजनेसाठी निवड करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की केंद्र शासनाच्या PM सूर्यघर योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यासोबतच सौर ऊर्जेचा वापरही वाढणार आहे. दरम्यान PM सूर्यघर योजनेअंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सूर्यघर योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहनही अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केलं. सौर ऊर्जेचा अधिक वापर करून ऊर्जा बचतीसोबत पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ग्राहकांनी अर्ज एकतर महावितरणची एक वेबसाईट आहे www.mahadiscom.in याच्यावर जाऊन कंझ्युमर पोर्टल वर जर ग्राहकांनी तिथे जाऊन वेबसाईट बघितली तर त्या ठिकाणी सौर PM सूर्यघर योजनेची ते तिथं लिंक आलेली असते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना अर्ज करता येतो. दुसरं, ज्या ठिकाणी महावितरणचे सहाय्यक अभियंता कार्यालय, उपकार्यकारी अभियंताचे कार्यालय आहे त्या ठिकाणी जर ग्राहक स्वतः तिथे गेले तर त्यांना बाबतची माहिती मिळू शकते आणि ते अर्ज भरण्यासाठी मदत करू शकतात. आणि तिसरं, महाराष्ट्रामधील सर्व महाई सेवा केंद्रामध्ये सुद्धा जर ग्राहकांनी तिथे जर अप्रोच झाले किंवा तिथं जर ते गेले तर त्यांनासुद्धा तिथं मदत मिळू शकते. त्यांचे अर्ज भरून घेतले जातात. रत्नागिरीत नव्या राजकीय पक्षाची एंट्री झाली आहे. युवा क्रांती सेना या नव्या पक्षाची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली असून कोकणातील स्थानिकांचे हक्क, रोजगार, पर्यावरण संरक्षण आणि विकासाच्या मुद्द्यांवर जनआंदोलन उभारण्याची भूमिका पक्षानं मांडली आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील शर्वाणी हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत युवा क्रांती सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना जाहीर करण्यात आली. यावेळी सचिन शिंदे, शकील गवाणकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे संयोजक जुनेद मस्जिद बंदरकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर पक्षाची वाटचाल होणार असल्याचं सांगितलं. आज रत्नागिरीच्या या ऐतिहासिक पावनभूमीत आम्ही युवा क्रांती सेना या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत स्थापना करीत आहोत. हा पक्ष केवळ राजकीय संघटनेचा जन्म नाही तर कोकणच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी, हक्कासाठी, रोजगारासाठी, निसर्गाच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक युवकांच्या भविष्यासाठी लढण्यासाठी उभे राहिलेले एक जन आंदोलन आहे. हा पक्ष स्थापन करण्याच्या अगोदर आम्ही एका राजकीय पक्षात 17-18 वर्ष काम करत होतो. काम करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की स्थानिक पातळीवर काही समस्या आहेत. त्या समस्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा इकडचे विरोधक असतील, सत्ताधारी असतील, जेव्हा आम्ही एखादं कुठचं आंदोलन छेडायचो, कुठचं एखादं काम करत असताना आम्हाला ना आदेशाचं पालन करावं लागायचं. जेव्हा काही गोष्टी असायचा, आदेश यायचं नाही यायचं, उशिरा यायचं, त्यापर्यंत कार्यकर्ते लोकांचं काही काम असायचे ते पूर्णपणे होत नसायचं. त्यामुळे आम्ही विचार केला, माझे काही सहकारी अजून भरपूर, कारण पक्ष, एखादा राजकीय पक्ष स्थापन करण्यामागे भरपूर जणांचा हात असावा लागतो. त्यामागे आम्ही एक विचार केला की आपण काय करायचं, कारण आपण सक्षम आहोत लोकांना न्याय देण्यासाठी, मग आपण आदेशाचं पालन का करावं. मग आमचे मित्र सचिन शिंदे साहेब, शकील गवाणकर साहेब असतील आणि भरपूर आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांच्याशी मी विचार केला की आपण काय करावं.
मग त्यांना एक असं सांगितलं की जर आपणच सगळ्या गोष्टी करत असतो तर आपल्याला दुसऱ्या पक्षाची गरज काय, आपण स्थानिक लेवलला आपण एक पक्ष उभारू. कारण हा पक्ष उभारण्यामागे खरोखर आम्ही 17-18 वर्ष भरपूर म्हणजे राजकीय पक्षामध्ये केसेस घेतल्या, आंदोलनं केली, लाठीचार्ज पण घेतला, पण त्याचा काही फायदा नाही. फक्त दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन जर आपला आणि आपल्या लोकांचा आणि स्थानिक लोकांचा जर काहीच फायदा होत नसेल तर माझं एक असं सगळ्या आमच्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून हा आम्ही राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार केला. मनसेतील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रश्नांवर तातडीनं निर्णय होत नसल्याचा आरोप करत सामूहिक राजीनामे देऊन हा नवा पक्ष स्थापन केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गावाच्या विकासातून जिल्ह्याचा विकास साधण्याच्या उद्देशानं आगामी ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आरोग्य सुविधा, स्थानिकांना रोजगार, परप्रांतीय भूमाफियांना विरोध, हापूस आंबा आणि काजू उत्पादकांचे संरक्षण, मत्स्य व्यवसाय, पर्यटन आणि पर्यावरणपूरक विकासासाठी पक्ष सक्रियपणे काम करणार असल्याची घोषणाही सचिन शिंदे यांनी केली. जय शिवराय. आत्ताच आमचे संयोजक युवा क्रांती सेनेचे जुनेद बंदरकर यांनी आपण पक्षाचं आपला नवीन पक्ष का स्थापन करतोय ह्याचं कारण सांगितलं आहे. ती कारणं सविस्तरपणे सांगायचं म्हटलं तर विषय असे आहेत की आपण आजपर्यंत मी जवळजवळ 2012 पासून एका राजकीय याच्यासाठी चांगल्या पदावरती काम करत होतो. तसेच बंदरकर साहेबही माझ्या वरच्या पदावरती काम करत होते. पण आम्ही बघितलं की आता तुम्हीही बघितलं असेल की ह्या 1-1.5 वर्षामध्ये आपण त्या पक्षामार्फत खूप आंदोलनं केली केली पण आपण त्या एकाही आंदोलनाला यश देऊ शकलो नाही. कारण का तर आम्हाला आदेश नाही आहेत, वरून आदेश येत नव्हते, त्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत होत्या. मग ह्याचा सर्वांचा विचार करता आम्ही मुख्य पदाधिकारी एकत्र आलो आणि मग आम्ही विचार केला की आपण जर आदेशाचीच वाट बघत बसण्यापेक्षा आपण आपला स्वतःचाच पक्ष स्थापन केलेला चालू शकतो. मग सर्वांचं म्हणणं असं आलं की तुम्हीच नेतृत्व करा, तुम्हीच आपण सुरुवात करतोय. आता आपल्या युवा क्रांती सेनेला कोल्हापूरमधूनही आपल्याकडे सहकार्य करण्याच्या भावना ह्या झाल्यात. जवळजवळ 8 संघटना आपल्यामध्ये मर्ज होणार आहेत. पेण, रायगड, माणगाव इकडूनही आपल्या ह्याला इच्छुक आहेत आपल्या पक्षामध्ये मर्ज होण्यासाठी संघटना. तर सुरुवात आपण आपल्या आणि एक रत्नागिरीकरांसाठी स्वतःचा पक्ष आजपर्यंत दुसऱ्या म्हणजे राज्यात जे पक्ष आहेत ते शेवटी प्रत्येकाला त्याप्रमाणे न्याय मिळेल याचे आज आम्ही हा पक्ष स्थापन करताना एक ठरवलं की कोणावरती विनाकारण टीका करायची नाही आहे. जे चांगलं असेल ते चांगलं म्हणण्याची ताकद आपल्यात ठेवली पाहिजे. जे वाईट आहे त्याला पुरेपूर वाईट आहे हे सिद्ध करून ते पूर्णपणे चुकीचं आहे हे सिद्ध करणंच आमचं त्याच्यामागे असेल. आज फक्त आमचं एकच म्हणणं आहे की आज आपल्या रत्नागिरीमध्ये पर्यटनासाठी खूप वाव आहे पण ते कुठेही दिसत नाही आहे. कारण खंताची बाब अशी वाटते की आम्ही जेव्हा घाट सेक्शनला जातो तर तिकडचे लोक आम्हाला सांगतात की रत्नागिरीत पर्यटन खूप आहे पण राहण्याची व्यवस्था नाही आहे किंवा तिथे पार्किंगची व्यवस्था नाही आहे. खूप काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त आपण बघून जाऊ शकतो. पण ज्यावेळी हे पर्यटक राहतील त्यावेळीच आपला स्थानिक हॉटेल व्यावसायिक जगू शकतोय. तिथले स्थानिक आज मालवणसारखं शहर छोटंसं आहे पण तिथे आज होमस्टे प्रत्येक ठिकाणी आहेत पण आपल्या रत्नागिरीमध्ये तुम्हाला ते दिसणारच नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. मग त्या पर्यटनासंदर्भात आपण एखादी त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो तिथल्या स्थानिकांना. आज मिऱ्यासारखं आपलं एक स्वर्ग रत्नागिरीतलं स्वर्ग आहे त्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही. तिथेही आज मोलमजुरी करणारीच लोकं राहिली आहेत. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतोय. आणि शिक्षण क्षेत्रात काही जणांना अजूनही गावांमध्ये माहिती नाही आहे की पुढे काय करायचं आहे, त्यांचं हे करू शकतो. आरोग्य संदर्भातल्या लोकांना बऱ्याचशा समस्या माहिती नाही आहेत की कुठे काय होतं आहे. आपली महात्मा फुले योजना बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी खाली गरिबातील लोकांना ह्या गोष्टी माहितीच नाही आहेत आणि त्यांना कोणाकडे न्याय मागावा, कुठे काय हे करावं हे काहीच माहिती नाही. तर सुरुवातीला आम्ही ग्राउंड लेवललाच काम करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं निवडणूक हा आमचा विषय नाही आहे की निवडणुकीसाठी आमचा फक्त एकच उद्देश आहे की लोकांना न्याय आणि रत्नागिरीचं नाव कुठेतरी वरती जायला पाहिजे.
प्रत्येक गोष्टीमध्ये पर्यटन असेल, आरोग्य संदर्भात असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, तर ह्या गोष्टी आपण कुठेतरी डेव्हलप करू शकतोय. ह्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे आम्ही हा पक्ष स्थापन करायचं ठरवलं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पानवल धरणाच्या नूतनीकरण केलेल्या कामाचं पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनचा आदर्श पुढाकार. गोळप फणसोप मधील 6 अंगणवाड्यांचं नूतनीकरण, ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा. रत्नागिरीत युवा क्रांती सेनाची स्थापना, स्थानिकांच्या प्रश्नांसाठी जन आंदोलन उभारण्याची घोषणा. आणि पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत रत्नागिरीतील 22 गावांची आदर्श सौर ग्राम योजनेसाठी निवड. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.